नमस्कार मित्रांनो. तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350हून अधिक किल्ले जिंकले. परत आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी कधी एकही लढाई नाही हरली आणि एक असा किल्ला आहे जो तरीही अजिंक्य राहिला, तो म्हणजे जंजिरा. म्हणजे आपल्या मराठ्यांनी 12 वेळा तिकडे लढाई दिली तरीही तो किल्ला जिंकता नाही आला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तो 6 वेळा मराठ्यांनी तिथे लढाई केली. परत पेशव्यांच्या वेळी 5 वेळा, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात एकदा, पण तरीही ते काय बोलतात यश नाही आलं. पण ती काय बोलतात ना, काही लोकांना अजून त्याचा इतिहास नीट माहिती नाहीये. आणि मी आता तिकडे जस्ट जंजिराला गेलेलो आता थोड्या दिवसापूर्वी, तेव्हा मी तिकडे बघितल्या गोष्टी सगळ्या. काय मला नक्की माहिती जाणून घ्यायचं होतं बाबा, की असं काय होतं त्या किल्ल्यात, किंवा असं काय होतं की बाबा तो अजिंक्य राहिला किल्ला. आणि खूप साऱ्या गोष्टी आपण इतिहासामध्ये वाचल्या पण आहेत, पण आतमधल्या काय गोष्टी आहेत, बाहेरून चला दिसताना किल्ला चांगला आहे किंवा काय, पण आतमधल्या काय गोष्टी, तिथे जाणारे किती लोक, म्हणजे जर मी तुम्हाला सांगू, तिकडे जाणारा जास्त टक्का हा मुसलमान होता. मी जेवढा आम्ही बघितलेलं तेवढा जो टक्का तिकडे जाणारा जास्त होता तो म्हणजे मुसलमान टक्का होता. म्हणजे त्यांना इतिहास तर काहीच माहिती नव्हता. एक पुढे मी येणार त्याच्यावरती बोलायचं आहे मला. तर तो मुळात जो किल्ला जो आहे जंजिरा किल्ला, तो मुघलांचाही नाहीये, तो किल्ला होता सिद्धींचा. म्हणजे किमान मला असं वाटतं 20 ज्या सिद्धींच्या पिढ्या आहेत त्या किल्ल्यांना काय बोलतात ना, जपण्यासाठी त्या गेल्या. मला असं वाटतं 330 का काहीतरी वर्ष तो किल्ला सिद्धींच्या हातात होता. म्हणजे कोणीही, एवढे मुघल लोकांनी प्रयत्न केला, छत्रपती शिवाजी मराठ्यांनी प्रयत्न केला, तरी पण तो किल्ला जिंकला नाही. म्हणजे मुघलांना तर संपवलंच छत्रपती शिवाजी महाराजांनी, परत सिद्धींचाही इतिहास संपवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण त्या किल्ल्यावरती आतमध्ये गेल्यावर काय गोष्टी होतात हे मला तुमच्याशी बोलायचं आहे या व्हिडिओमध्ये. आणि असं कुठेतरी वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये, जिकडे महाराष्ट्र सोडा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण देशावरती, म्हणजे 125 वर्ष या मराठ्यांनी या देशावरती राज्य केलं. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी या देशावरती, या राज्यावरती पूर्ण, म्हणजे आपण त्याला राज्यच बोलू, देशावरती 125 वर्ष राज्य केलं. आणि आपण अशा गोष्टी जेव्हा ऐकायला भेटतात, म्हणजे मला खूप वाईट वाटलेलं ते ऐकायला. मी त्याच वेळी मला त्या मुलाला उत्तर द्यायचं होतं, मी बोलणार आहे पुढे काय घडलं ते. पण काय माहिती, मला ते असं ते खटकत राहिलं आणि ते गोष्टी मी बोललो तुमच्याशी मला बोलावं. आणि माझी चूक झाली की मी त्याला त्यावेळेस ठणकावलं नाही, किंवा त्यावेळेस मी त्याला बोललो नाही. माझ्या मित्रांना पण त्याला बोललो की मी असं त्याकडून ऐकलं. झालं काय, तर आम्ही गेलो जंजिरा किल्ल्यावरती. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तिकडे जो साधारणतः जो म्हणजे समजा 50 ते 60% तिकडे मुसलमान असतील, पण बाकीचे काही मराठी होते, काही गुजराती होते, म्हणजे काही वेगवेगळ्या म्हणजे भाषेचे लोक होती. प्रश्न असा आहे ना की पहिली गोष्ट, तिकडे जे बहुतांश लोक जे येत होते त्यांना किल्ल्याचा इतिहासच नव्हता माहिती. ते ॲज अ टुरिस्ट काय बोलतात ना, की आम्हाला फिरायचंय, आम्हाला फोटो काढायचे किंवा आम्हाला फिरायचंय तिकडे, चला फोटो काढणं फिरणं काय चुकीचं नाहीये, बट त्यांचा उद्देश हा एकच होता. मीही फोटो काढलेत, मीही व्हिडिओ बनवले तिकडे, पण म्हणजे व्लॉगसाठीच मला व्लॉग जरा दाखवायचं तुम्हाला तिकडचं कसं आतमधलं चित्रीकरण काय ते. पण तिकडे काही लोक फक्त आणि फक्त फोटो आणि व्हिडिओज काढत होते आणि त्यांना इतिहासाबद्दल काहीच माहिती नाही, जंजिरा किल्ल्याबद्दल काहीच इतिहास माहिती नाही. आणि त्यांना वाटायचं की सिद्धी आणि मुघल एकच आहे बाबा. तर असं नाहीये, सिद्धी हे वेगळे आहेत आणि मुघल हे संपूर्ण वेगळे आहेत. ठीक आहे. तर हा म्हणजे सिद्धी जर तुम्हाला सांगू तर त्यांचा उगम हा आफ्रिकन या ह्याच्यातून होतो, आणि हे जे मुघल आहेत त्यांचं ते टर्की, त्या सगळ्या ह्याच्यातून गोष्टी होतात त्या सगळ्या. तर आपल्याला हे गोष्टी माहिती असल्या पाहिजे की त्यांचं काय बोलतात मूळ स्थान काय आहे. ते सिद्धी आणि मुघल एकच नाहीये मित्रांनो, ही गोष्ट पहिलं तुम्ही एकदम क्लिअर समजून घ्या. तर झालं कसं, आम्ही तिकडे गेलो बोटीने, तिकडून काय बोलतात जी अलिबागची जी बोट आहे तिथून आम्ही जातात तिकडे जंजिराला. तिकडे आम्ही गेलो. त्यानंतर तिकडे मी जसं फिरलो पूर्ण सगळं, काहीतरी 19 बुरुज आहेत त्या किल्ल्यावरती. परत एक सगळ्यात मोठी मला वाटतं 2 नंबरची तोफ आहे, सगळ्यात मोठी म्हणजे 2 नंबरची तोफ, कलाल बांगडी करून जी तोफ आहे ती पण, म्हणजे जर बघायला गेलं तर गड जो बांधला तो उत्तम बांधलाय. कारण की एकदम जलदुर्ग गड आहे, आणि मला असं वाटतं त्याच जवळपास कुलाबा किल्ला पण आहे, पद्मदुर्ग पण आहे, त्याच्यावरती पण आपण बोलणार आहे. पण जंजिरा किल्ला पण हा जो अजिंक्य आहे. तर घडलं असं की आम्ही तिकडे आतमध्ये फिरलो, सगळं झालं. त्यानंतर जेव्हा बोटीवरती, आणि तिकडे असं आहे की बाबा ज्या बोटीने तुम्ही आलात त्याच बोटीने तुम्हाला परत जायचं आहे. आणि 30 लोक तुम्हाला, म्हणजे प्रत्येक बोटीचं नाव होतं. तर आम्हाला आमच्या बोटीचं नाव धर्मवीर होतं. तर धर्मवीर बोटीत आम्ही बसलो जिथपर्यंत जाताना. तर तिकडे घडलं असं की एक मुलगा होता, काहीतरी साधारणतः मला असं वाटतं 24-25 वयाचा तो मुलगा असेल. तो एक बोलता बोलता, खूप गर्दी होतं तिकडे आणि बाकीच्यांनी ऐकलं असेल, पण मी काय बोलतात अशा वेळी जरा कान माझे उघडे असतात, आजूबाजूला माझं लक्ष असतं की नक्की काय घडतं आपल्या आजूबाजूला, हे माझं लक्ष असतं नेहमीच. तर मग तो मुलगा आला आणि त्यांनी तो बसला आणि त्याच्यासोबत मित्र होता कोणतरी.
त्याला तो जसे खूप जण त्यांनी बघितले तर तो त्याला बोलतो की बाबा हम लोग भी ऐसे जंग जीत के, म्हणजे हम लोग भी ऐसे जंग जीत के ऐसे ही जाते थे बोट में से. तुम्हाला एक गोष्ट खूप छोटी वाटेल, पण जर तुम्ही नीट विचार केला की त्याला नक्की ते उद्देशून काय बोलत होतं, आणि त्याचा बाजूचा जो मित्र होता त्याला बोलतो अरे चुप चुप क्या बोल रहे तर, है ना. म्हणजे जर तुम्हाला समजेल की बाबा हे असे काही मुघल वृत्तीचे जे लोक आहेत ती पण त्या गडावर येतात. मी सगळेच मुसलमानांना नावं नाही ठेवते, पण काही आहेत ज्यांच्या रक्तातच अजून काय बोलतात ना, त्यांच्या रक्तात अजून अफजल खान गेलं नाहीये किंवा औरंगजेब गेलं नाहीये, है ना. त्यांना अजून पण त्यांचीच कारकीर्द मोठं वाटते. म्हणजे महाराष्ट्रात राहून सुद्धा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहून सुद्धा त्यांना अजून औरंगजेब आणि अफजल खानांचेच कारकीर्द त्यांना चांगले वाटतात, है ना. जे अफजल खानला फाडलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, जे औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मारण्यासाठी तो इथपर्यंत आला, तरी तो त्याला समजलं की बाबा छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतरही त्यांचा विचार हा मारणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळी त्यांनी इथे लढा दिला, पण काय नाही, शेवटी तो गेलाच. पण अशी काही त्यांची जी लोक आहेत ती इथे राहिली आहेत अजून पण, ज्यांच्या डोक्यात तो म्हणजे साधारणच बोलून गेला, तो एकदम नॉर्मल. त्याला पुढे पण तो काहीतरी बोलला असता, पण त्याच्या मित्रांनी त्याला थांबवलं म्हणून तो तिकडे थांबला. तो बोलतो की बाबा हम लोग भी ऐसी जंग, हसत एकदम, हम लोग भी ऐसी जंग जीत के जाते थे. तर पहिली गोष्ट तर ह्याला असे जे लोक आहेत ना, मला त्यावेळी त्याला उत्तर दिलं पाहिजे होते की बाबा कोणती जंग आणि कसली काय, ना तुला नक्की त्या गडाचा इतिहास माहिती आहे का, तो काय बोलतोय आणि कोणाबद्दल बोलतोय, कोणत्या माणसाबद्दल बोलतोय. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना मला वाटतं स्थान कुठे नसतं भेटलं, यांची जंग यांच्या खिशात टाकून परत पाठवलं असतं. पण अजून मला वाईट एवढंच वाटतं की बाबा अशा वृत्तीचे लोक अजून पण आपल्या महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांना अजूनही वाटतं की बाबा अफजल खान हा छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा आहे. आणि बघितलं की तिकडे तुम्ही जर जाल तरी तर तुम्हाला खरंच दिसेल की बाबा 50 ते 60% तिकडे मुसलमान येतात. आणि काय माहिती त्यांना तिकडे औरंगजेब अफजल खानाची वावा आहे की बाबा त्यांना खरंच इतिहास नाही माहिती का बाबा तो मुघलांचा किल्ला होता, सिद्धींचा किल्ला होता. आणि परत छत्रपती शिवाजी महाराजबद्दल त्यांना काय एवढं वाईट आहे मला अजून सुद्धा माहिती नाही. जे त्यावेळी धर्मासाठी झालं ते बरोबरच होतं. आणि जे आपण लोकांनी, मराठी लोकांनी, जे मावळ्यांनी त्या काही सोचलेलं आणि तरी पण त्या गोष्टीला उत्तर दिलं. म्हणजे आपण मावळेच असे होते, आपले मराठी लोकच असे होते जे कधी दुसऱ्यांच्या आई बहिणीवर हात नव्हते टाकायचे. बाकी हे मुघल झाले, हे सिद्धी झाले, यांनी खूप क्रूर गोष्टी केल्यात. जर तुम्ही बघाल तर आपले मंदिरं सगळी लाईनीत पाडलेले आहे लोकांनी. जेव्हा औरंगजेब येत होता तेव्हा त्यांनी सगळे आपले मंदिरं पाडलेली. ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. आपण मराठी म्हणून किंवा आपण महाराष्ट्राचे काय बोलतात ना रहिवासी म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांचे काय बोलतात मावळे म्हणून आपल्याला माहिती असलं पाहिजे की बाबा अशी काही जमाती किंवा अशी काही लोक ही अजून पण आपल्या महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांना जागेत ठेचणं गरजेचं आहे. आपल्याला जागेवर त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. माझं चुकलं त्यावेळी, मला त्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण मी नंतरला माझ्या डोक्यात ते आलं की बाबा तो जे बोलून गेला आणि त्याच्या मित्रांनी लगेच त्याला तिथून खुणवलं की बाबा चुप बेट ये क्या बोल रहा है. त्यानंतर मला ते क्लिक झालं की बाबा त्याला जे समजायचं होतं, त्याला जे बोलायचं होतं, त्याला हेच बोलायचं होतं की बाबा त्या काळी म्हणजे जेव्हा मुघल आणि सिद्धी लोक वाटतं काय जंग जिंकून, आता कोणती जंग यांचं त्यांना माहिती, जंग जिंकून जायचे तेव्हा अशाच बोटीतून जायचे. तर पहिली गोष्ट तर तेव्हा तर मला माहिती नाही तुला इतिहास माहिती आहे की नाही माहिती आहे, है ना. आमच्या महाराष्ट्रात येऊन तू काय बोलतात अफजल खान आणि सिद्धींचे आणि यांचे वावा गातोय. तुला माहिती असलं पाहिजे की तुम्हाला एवढा मोठा तुमचा जो राजा होता, है ना, तो एवढा मोठा होता आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज फक्त 4-5 जिल्ह्याचा राजा होता. विचार करा, तरी पण तो तिकडून दख्खनातून इकडे आला छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला, तरी पण त्याला जमलं नाही. तर असं जर तुम्ही जर त्यापर्यंत व्हिडिओ पोचला तर चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही असं आलो जाता तर लक्ष द्या की काही जातीचे लोक असे तिकडे आहेत आणि त्यांना जागेवरती जास्त तुम्हाला भेटतील. जर तुम्ही जाल तुम्हाला समजेल की तिकडे असे काही लोक आहेत, तर तुम्हाला समजेल की बाबा हे असे जे बोलतात ना त्यांना जागेच आपण ठेचलं पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो की बाबा काही लोकांना आपण तिकडेच उत्तर देणं गरजेचं. आता मी माझी चुकी झाली, मी व्हिडिओ बनवतो नंतरला, पण मला त्याला जागेवरती उत्तर दिलं पाहिजे होतं आणि मला त्याला दाखवून दिलं पाहिजे होतं की बाबा जसे तुमच्यातले काही लोक अजून पण आहेत, है ना, मुघलांचे किंवा सिद्धींचे काही असतील, है ना, ते अजूनही जिवंत आहेत. तर आमचे मावळे खूप आहेत अजून आणि आम्ही एकच 100वर भारी असतो. तर ही गोष्ट आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.